हॅलो गाईस, नमस्कार. मी संयुक्ता. मी चंदन. आपलं स्वागत करतो आपल्या सांचेस व्लॉगमध्ये. आज आम्ही बाहेर चाललो आहे. ॲक्च्युली कुठे चाललो आहे मला काहीच आयडिया नाही आहे. मिस्टरांनीच प्लॅन केला आहे. आता बघूया कुठे चाललो आहे. फक्त काल मला सांगितलं की बॅग पॅक कर, आपण वन डे स्टेला चाललो आहे. आता बघूया कुठे इट्स अ बर्थडे सरप्राईज. सो तिला माहित नाही, मी सांगितलं नाहीये आणि गिफ्ट पण तिकडेच घेणार आहोत आम्ही. सो लेट्स सी काय होतंय. आता बघूया नक्की काय आहे माझं बर्थडे सरप्राईज. स्टे ट्यून. बाय. आपण आता आपल्या प्रवासाला सुरुवात करूया. कॅम्पसमधून तर आता आपली गाडी बाहेर पडती आहे. त्यानंतर ठरेल की म्हणजे मला कळेल की आपण लेफ्टला जातो आहे की राईटला जातो आहे. इथून सुरुवात आहे, कारण काही माहितीच नाही आहे ना. म्हटलं की पहिल्यांदा पेट्रोल भरून घेऊया, म्हणजे पेट्रोल आणि CNG भरून घेऊया म्हणजे कसं प्रवासाला ते सोयीस्कर पडतं. कुठे थांबण्याची गरज लागत नाही. पेट्रोल पंप घराच्या अगदी बाजूला असल्याकारणाने आम्ही तिथेच ते सगळं फिल करून घेतलं. हे दुतर्फा एवढी छान सुंदर झाडं होती की छान वाटत. हाय, अहो काय म्हणायचं आहे, एवढा छान सरप्राईज प्लॅन केला आहे. काय नाही, जसं आम्ही गणपतीपुळेला प्लॅन केला होता. हिचं मंथ म्हणजे बर्थडे मंथ चालू झालं आहे. सो आम्ही प्लॅनिंग तेव्हापासूनच चालू केली आहे. तर आता पण त्याच प्लॅनिंगचा एक पार्ट म्हणून आम्ही प्री बर्थडे सेलिब्रेशन म्हणून आम्ही अलिबागला जातो आहे. हिला माहीत नाही आहे, जसं आम्ही तुम्हाला आधी सांगितलं. सरप्राईज आहे पूर्ण हिच्यासाठी. लेट्स सी, बघूया. आता एवढं तरी कळलंय की आपण अलिबागला चाललोय. आता अलिबागमध्ये आपण कुठे चाललोय, कुठे राहणार, काय करणार, ते सगळं बघूया. काय काय आहे, काय प्लॅन केले ते कळतीलच आपल्याला. असे हे सुंदर रोड आहेत, छोटे छोटे आहेत पण छान वाटतं. दुतर्फा झाडं आहेत आणि वरती हा आपला आकाश किती सुंदर दिसते, सगळं छान वाटते. आमच्या या प्लॅनला पावसाने सुद्धा हजेरी लावली आहे. बघू आता कसं काय होतंय. काय होतंय तेच पाहिजे. आता पाऊस तरी खूप आलाय, सगळं भरून आलंय. काही कळतच नाही आहे की पावसाळा चालू आहे, हिवाळा चालू आहे की उन्हाळा चालू आहे. ऑक्टोबरमध्ये सुद्धा पाऊस पडतोय, मे महिन्यामध्ये सुद्धा पाऊस पडतोय. पावसाचं काही ठरत नाही आणि आपला प्लॅन आहे म्हटल्यावर पाऊस तर आलाच पाहिजे. असं पावसातून प्रवास करत करत एका ठिकाणी आम्ही सुरेखा सुरेखा खूप वेळ आम्ही इंस्टाग्रामवरती ऐकतोय, त्याच्यामुळे आज इकडे येण्याचा योग झाला. तर आम्ही सुरेखा जेवायला हां येस चिकनरानचं खूप कौतुक ऐकलं होतं आम्ही इंस्टाग्रामवर. फायनली ह्या रोडनी जात होतो, त्यामुळे इथे जेवायला थांबलो. तर आम्ही पहिल्यांदा चिकनरानच टेस्ट केलं. खूप छान होतं, छान वाटलं, खाऊन खाल्ल्यासारखं वाटलं. सोबतच आम्ही लपेटा आणि नानसुद्धा घेतलं होतं. तिथे पोटपूजा केली. देन पुढे प्रवासाला परत सुरुवात केली. विहूरनी पण थोडं छानपैकी जेवलं, बरं वाटलं. फायनली आम्ही पोचलो आमच्या डेस्टिनेशनला. नागावमध्ये आलो होतो आम्ही. नागावमध्ये मूनलँड रिसॉर्टला. दाखवते आता रिसॉर्ट कसा आहे. ॲक्च्युली मलासुद्धा काही आयडिया नाही आहे, आतमध्ये गेल्यावरच कळेल. पण पावसाने थोडा गोंधळच केला. रिसॉर्ट हे असं आहे, छोटी छोटी कॉटेजेस आहेत, पण ते कलरफुल असल्याकारणाने दिसायला खूप छान दिसतंय. पाऊस पडल्यामुळे थोडं ओलं ओलं होतं, पण छान होता रिसॉर्ट. छान वाटलं, सुटसुटीत, कलरफुल, त्यामुळे छान. तुम्हाला मी आमची रूम दाखवते. एंट्रन्स छोटीच आहे रूम, जास्त काय मोठी नाही, पण आम्हाला वन डेसाठी ठीक आहे. इकडे असं इथे एक चेअर दिली आहे त्यांनी. हा बेड आहे. से हाय, से हाय, से हाय, हाय, से हाय व्यू, हाय, हॅलो म्हणा, हॅलो. इथे एक छोटा वॉर्डरोब आहे. देन इकडे वॉशरूम आहे आपलं. आणि मेन म्हणजे ह्या रूमला एक अटॅच स्विमिंग पूल आहे. आम्ही नंतर जाणार स्विमिंग पूलमध्ये. छोटाच आहे पण रूमला अटॅच हवा होता आम्हाला, त्यामुळे आम्ही ही रूम घेतली आहे. अशी आहे आपली रूम. ह्या कोपऱ्यातून मी तुम्हाला पूर्ण येते. हॅलो, फायनली आम्ही आमच्या रूमवरती पोहोचलो आहे. रिसॉर्ट तो खूप सुंदर आहे आणि ही जी ह्यानी रूम बुक केली आहे ना, तीसुद्धा खूप सुंदर आहे, छान वाटते. अहो थँक्यू मला एवढं छान सरप्राईज दिल्याबद्दल. काय वाटलं तुला? मला तर खूप भारी वाटलं, कारण हे
अपेक्षाच केली नव्हती किंवा ध्यानीमनी सुद्धा नव्हतं की आपण असं कुठेतरी जाऊ, काहीतरी एन्जॉय करू किंवा बड्डे अशा रीत्या सेलिब्रेट करू, असं काहीही नव्हतं. माझं म्हणणं होतं की घरातच छानपैकी सिम्पलमध्ये करावं. आणि हे आमचं कार्टून आहे ना, ते लाईटची बटनचं चालू बंद करते, त्याच्यामुळे ते मध्ये थोडंसं डिस्टर्बन्स येते. पण काय छोटं बाळ आहे ना, काय म्हणू पण शकत नाही, असं झालंय. ती तिचं एन्जॉय करते. विहा से हाय. विहा से हाय. पादे सगळ्यांना. अरे फ्रेश होऊन आम्ही लगेच नागाव बीचवरती आलो. बीचवरती आल्यावर आमचं मूड ऑफच झाला, कारण पाऊस असल्या कारणाने बीचवर तसं काही एन्जॉय करता आलं नाही. मग तिथेच एक कणीस घेतलं आणि कणीस खात व्ह्यूसोबत गप्पा मारत आम्ही निघालो. हाय. वाव, किती सुंदर करून घेतलं सगळं हे. छानच. थँक्यू सो मच. लव यू. सो हॅपी बर्थडे बेटा. थँक्यू सो मच. Birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. थँक्यू. God bless you. जो सरप्राईज प्लॅन केला होता सरप्राईज गिफ्टचा, तो आता मी तिला देणार आहे. सो लेट सी ती कसं रिॲक्ट करते. आणि डोळे बंद कर. गिफ्ट सरप्राईज गिफ्ट जे आपलं बोलणं झालं होतं ते देणार आहे. ठीक आहे. मी आता छान ड्रेस घालून तर तयार होऊन बसली आहे. मी पण खूप वाट बघते काय गिफ्ट आहे. आता बघूया. करते डोळे बंद. काय समोर आहे ते बघूया. उघडू? नो वेट. हात पुढे कर. काय आहे? उघडू का डोळे? करू ना डोळे ओपन? हो बघ काय ओपन करावं लागेल त्याच्यासाठी तुला. काय आहे पण? असं काहीच कळणार नाही. बॉक्स. विहू आता मला बघा काय. खरंच खूप क्युरिओसिटी वाटली आहे की याच्यामध्ये काय आहे. से हाय विहू. कळत नाहीये काय आहे ते. ओपन तर कर, कळेल तुला हा बेटा काय आहे. काय आहे. म्हणजे मला आता खूप छान वाटतंय. काय वाटतंय समजू मला की काही समजत नाहीये की बॉक्स आहे काय असेल. मलाच विचारते एनी मी. गेसेस. अशा बॉक्स मध्ये काय असू शकतं. थांब बघूया. विहू काय सांग काय. ओ माय गॉड, आयपॅड आहे. ओपन करा. थँक्यू. दिस इज माय बर्थडे. तुला जे पाहिजे होतं, मला ऍक्च्युली कधीपासून आयपॅड हवा होता. जो ड्रीम होता तुझा. हा की माझ्याकडे नव्हता, मला वापरायचा होता, मला हवा होता की मला आयपॅड हवाय. तो पण वाव. थँक्यू. लव यू. हे तुला धर. खेळ त्याच्यात. मला खूप मस्त वाटतंय. कधीपासून हवा होता मला. उलटा नको बोलूस. हाऊज द कलर. वाव, सिल्वर आहे. गोल्डन आहे. काढू ना. कसं वाटलं गिफ्ट. खूप छान. कधीपासून हवा होता मला. थँक्यू. माझं बर्थडे गिफ्ट. ये ब्रँड. विहू, हे बघ आपल्याला काय आणलं बाबांनी. इयानं आणलं. कोणाचं आहे? इयाचं आहे. पण माझा आयपॅड. थँक्यू. हॅलो.
होला. येस, नमस्कार येईपर्यंत मी वाट बघतीये कधी ते नमस्कार म्हणतायत. आयफोनची मराठी- सवय झाली आहे म्हणजे तुला. हा, आपली मराठी लँग्वेज येईपर्यंत ते थोडस होला. कधी येईल नमस्कार. आलंच नाही नमस्कार. नो नमस्कार. ओ हॅलो, थँक्यू. हॅलो. हाय काय हाय कर हाय. हाय करा हाय कर. मम आहे ना. हा मग आहे. सांग त्यांना अरे सगळं. सांग आम्ही मम मध्ये आलोय सांग. काय म्हणायचंय तुम्हाला, म्हणजे मीच म्हणते की तुम्हाला खूप छान सरप्राईज दिलं, खूप छान वाटलं. काल आपण दुपारपासून इथे आलो आहे, खूप एन्जॉय केलं, स्विमिंग पूलमध्ये मजा केली, नागाव बीचला गेलो, आजूबाजूचे बीचेससुद्धा पाहिले. ते सगळेच बीचेस काय मला तुम्हाला दाखवताना आले, मोबाईल काही काही ठिकाणी नेला नव्हता, त्याच्यामुळे आम्हीच आमचं एन्जॉय करून आलो. आता निघतोय, 11 साडे11 होत आली आहेत, त्याच्यामुळे आम्ही आता निघतोय. थँक्यू फॉर एव्हरीथिंग. खूप छान सगळं अरेंज केलं होतं. इट्स माय प्लेजर डिअर. खूप छान अरेंज केलं होतं. ॲक्च्युली मला काहीच आयडिया नव्हती. मी जसंच पहिल्यांदा बोलली होती की मला काहीच माहिती नव्हतं, त्याप्रमाणे शेवटपर्यंत मला काहीही माहिती नव्हतं. जेव्हा गाडीत बसले तेव्हा ते अलिबाग बोलले, तेव्हा डाऊट आला की चला आपण अलिबागला चाललो आहे. पण अलिबागमध्ये कुठे, म्हणजे खूप ठिकाणं आहेत ना, बीचेस इथे खूप आहेत. अलिबाग म्हणजे बीचेस एवढं तर लक्षात आलं होतं, हेच कोणाच्याही आपल्या लक्षात येईल. पण तिथे कुठे राहणार, काय करणार, याची एक क्युरियोसिटी होती. आणि गिफ्ट एवढं ऐकलं होतं ना, त्यांनी ते बॅगेत घरी ऑलरेडी आणून ठेवलेलं, ते मला काहीच आयडिया नव्हती. बॅगेतसुद्धा इथे घेऊन आले होते आणि ते मला गिफ्टसुद्धा इथेच दिलं. जेव्हा ते स्टार्टिंगला बोलले की आम्ही गिफ्ट तिकडेच घेऊ, तर मला वाटलं की काहीतरी घेणार असतील ते, म्हणून ते असं बोलतात. पण तसं काही नव्हतं, त्यांनी खूप आधीपासून प्लॅनिंग केलं होतं ॲक्च्युली हे, त्याच्यामुळे चाललं आहे. आणि मग आता आम्ही निघतोय. थँक्यू फॉर एव्हरीथिंग. खूप छान. आम्ही आता घरी जायला निघालो, परतीचा प्रवास चालू झाला आहे आणि मी आता ब्लॉग इथेच संपवते. कारण आता जास्त केलं तर ब्लॉग खूप मोठा होईल, त्याच्यापेक्षा इथेच संपवते. बाय, हॅव अ ग्रेट डे. बाय करा. बाय बाय. सोनू बाय करा. बाय बाय.